शाळेच्या, कॉलेजच्या दिवसात मित्रांसोबत केलेली गंमत-जंमत आणि जेव्हा मोठे होतो ना, तेव्हा सगळं काही म्हणजे मागे सुटून जातं. त्यातच ही माझी छोटीशी रचना. हरवलीत पाखरे. कॉलेज, हॉस्टेल आणि आमची मित्रांची गँग होती. सगळे सारखे नव्हती, तरी ही मैत्री छान होती. कोण जास्त बडबडा तर कोण शांत होता. कोण जास्त अवखळ तर कोण भित्रा होता. कोण समजायचं स्वतःला राजा तर कोण मनाने कंगाल होता. आमच्या मैत्रींचाही अलगच किस्सा मूवी जसा धम्माल होता. पैसा नव्हता भरभरून, खिसा नेहमीच कडकडीत. टपरीवरच्या चहातही 5 स्टार सारखा स्वाद वाटायचा. घरून पैसे यायचे, हॉस्टेल, मेस आणि कॉलेज फीमध्येच जायचे. मग पार्ट टाइम जॉब करून खिसा थोडा भारी केला. उडवला ते मित्रातच, कारण मित्राचा कट्टाच भारी होता. प्रियकर प्रेयसी सोडून जगण्याचं दुःख मित्रांना पचवायला शिकवलं बरं का. अरे बायको लय भारी मिळेल तुला म्हणून खूप धीर दिला बरं का. दगा देऊन गेलेल्या प्रियसीच्या लग्नातही पंक्तीत बसून बुंदीवर ताव मारायला शिकवलं. खरंच या मित्रांच्या गँगने बरंच बरंच काही दिलं. हरवलीत पाखरे सारी माहीत नाही परत कधी भेटणार. कॉलेज गँग भारी ती मित्रांची गँग. कधी सर्वांची मैफिल भरणार, कधी सर्वांची भेट होणार. लेक्चरला सगळ्याच कधी हजर राहिलो नाही. वर्ष अशी सरत गेली, अभ्यास मात्र केलो नाही. परीक्षेच्या आदल्या रात्री फुल नाईट मारली आणि अशी हसत हसत पदवी पास केली. प्रेझेंटेशन, वायवा वगैरे यांच्याशी आमची गाठ पडलीच नाही. सतत ओढा खाला मास्तरांचा, पण अक्कल आम्हाला आलीच नाही. कोण म्हणतं टॉप करण्यासाठी मार्ग चांगले हवेत. नोकरी मिळवण्यासाठी मात्र टॉपर असणं गरजेचं नाही. जगून घेतलीत आम्ही कॉलेजची 3-4 वर्ष. आता पुढे होताच की पसारा, मानणी, बाकी आणि खर्च. मनासारखी नोकरी नसली तरी पैसा पुरेसा आहे. महागड्या गाड्या आहेत, पण तो सायकलवर, बाईकवर बसणारे मित्र तेवढे हरवलेत. झिरो बॅलन्स असायचं मोबाईलला. मित्राला मिस कॉल केला तरी तो धावत यायचा. आज अनलिमिटेड पॅक आहेत, पण वेळ कुणाकडे नाही. हरवलीत पाखरे सारी, आता कुणाचीही भेट नाही. 40 ओलांडता ओलांडता आता काय पाहावं लागेल. एकदा म्हणाला एक मित्र, रिटायरमेंट नंतर मजा करू. आता तर वेळ द्यावा लागेल नोकरीलाच. रिटायरमेंटपर्यंतही जगणं आता अवघड वाटतंय, पण 40शी गाठल्यानंही कित्येकांचे मृत्यू होत आहेत. खरंच हरवलीत पाखरे, नंतर कधी भेटत आहेत.